नांदगाव पेठ येथील बजरंग दल व भाजपाच्या वतीने मंदिराचे दार उघडण्यासाठी शासन विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले। स्थानिक संत काशीनाथ महाराज समाधी मंदिर येथे बजरंग दल तर नवदुर्गा मंदिर येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करून शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले। 23 मार्च पासून कोरोना संसर्गामुळे देशातील सर्व देवस्थाने बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी शासनाने देशातील सर्वच ठिकाणी मद्य विक्री प्रतिष्ठान सुरू करण्याचे आदेश दिले। सामाजिक अंतर राखून मद्य विक्री करण्याचे शासनाने आदेश दिले होते। मात्र मद्यपींनी सर्व आदेश धाब्यावर बसवून शासनाचे नियम पायदळी तुटविले। मद्यपींमुळे कोरोना संसर्ग झाला नाही, मात्र भक्तांमुळे संसर्ग वाढू शकतो म्हणून गत 5 महिन्यांपासून शासनाने मंदिराची टाळेबंदी कायम ठेवली। भक्तांच्या आस्थेचा विषय असून कोरोनाच्या नावावर शासन भक्तीची दिशाभूल करीत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे। त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी 11 वाजता नांदगाव पेठ येथील संत काशीनाथ महाराज समाधी मंदिर व नवदुर्गा मंदिर या ठिकाणी बजरंग दल व भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करून उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्यात आले। सर्व मठ मंदिरे खुली करण्यात यावी, पूजा अर्चना ध्यान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी बजरंग दल विभाग संयोजक संतोष सिंह गहरवार, सत्यजित राठोड, रोशन बोकडे, गोपाल पोकडे, कन्हैया गहरवार तसेच भाजपचे राजकुमार पावडे, राजू चिरडे, अमोल व्यवहारे, मंगेश चौधरी, उमेश डोईफोडे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगेश टायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।